MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो। वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही। MDH किल्ले रायगडावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तिथीनुसार पार पडणार आहे आणि आज चाळीसगावमधनं हजारोंच्या संख्येने तरुण जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत आणि आपल्यासोबत बातचीत करण्याकरता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आहेत। मंगेश चव्हाणजी, खरं तर दरवर्षी तुम्ही हा स्तुत्य उपक्रम करत असता, हजारो तरुणांना तुम्ही किल्ले रायगडाच्या दर्शनाला घेऊन येत असता। यंदा किती तरुणांची संख्या तुम्ही या किल्ले रायगडावरती घेऊन आलात आणि काय मानस आहे तुमचा? खरं तर शिवराज्याभिषेक सोहळा आमच्यासाठी एक प्रेरणादायी सोहळा आहे। मी आमदार होण्याच्या अगोदरपासून दरवर्षी रायगडच्या या वारीसाठी तरुणांना आणतो। निर्व्यसनी तरुणांनी संकल्प करावा हा त्यामागचा उद्देश आहे। कीर्तिवंत, नीतिवंत, शीलवंत पिढी घडावी या उदात्त भावनेने आम्ही ही रायगडची वारी करत असतो। हे आमचं 5वं वर्ष आहे आणि मनापासून आनंद होतो की ह्या मातीमध्ये आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आम्हाला इथून मिळते। खरं तर यंदा किती तरुण तुम्ही चाळीसगाव आणि जळगाव संपूर्ण जिल्ह्यातून घेऊन आलेला आहात आणि एक स्तुत्य उपक्रम नेहमी तुम्ही करत असता। आज काय भावना या सगळ्या तरुणांना देणार आहात? छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे, ज्या छत्रपतींनी आज छत्रपती झाले आणि त्यानंतर संपूर्ण शासन हिंदवी स्वराज्यावरती केलं। हे खरं तर इथून आल्यानंतर हीच प्रेरणा तरुणांनी घ्यावी की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 12 बलुतेदार 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य निर्मिती केलीच, परंतु राज्य निर्मिती केल्यानंतर आपल्या सर्व मावळ्यांना एक विश्वास देऊन ज्या पद्धतीने कामकाज पुढे केलं, मला असं वाटतं की तरुणांना इथं आणत असताना आमच्या मनात एक संकल्प हाच असतो की ही पिढी जी आहे हीच उद्याचं भारताचं आपलं भविष्य आहे आणि या सगळ्यांना एक पुढे जाण्यासाठी इथल्या मातीचा एक भाग आम्ही कायम त्यांना आम्ही तर कायमच सांगत असतो की इथल्या मातीत एकदा कपाळाला लावल्यानंतर जो आत्मविश्वास निर्माण होतो तो आत्मविश्वास घेऊन तरुणांनी जावं। मी दरवर्षी आमदार होण्याच्या अगोदरपासून हा केला उपक्रम हा सातत्याने आम्ही चालू केलेला आहे। हा उपक्रम आम्ही कायमी असा पुढे चालू ठेवणारच आहोत। 1500 तरुण आम्ही यावर्षी चाळीसगाववरून आलेलो आहोत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। भाजपचे आमदार आहेत मंगेश चव्हाण चाळीसगावचं प्रतिनिधित्व करतायत आणि जवळपास 1500हून अधिक तरुण जे आहेत या ठिकाणी किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याला आमदार मंगेश चव्हाण हे घेऊन आलेले असल्याचं त्यांनी आपल्याला माहिती दिली। आमदार होण्याच्या अगोदरपासूनच हा स्तुत्य उपक्रम माझ्याकडनं होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून लोकांना किल्ले रायगडाचं दर्शन व्हावं म्हणून हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो दरवर्षीप्रमाणे मी करतो असं मत जे आहे ते आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंत, अक्षय मंकणे, TV9 मराठी, किल्ले रायगड। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।